लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जयंतचं खतरनाक असं कारस्थान संतोषने त्याच्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं आणि संतोषला आश्चर्यच वाटतंय की याने ललिता देशमुख यांना का बरं ढकललं असेल आणि त्यांचा जीव घेतला असेल. त्यानंतर संतोष जयंतला हॉस्पिटलमध्ये गाठतोय आणि तो त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असतो. तो जयंतला म्हणतो की या बाईला गाडेपाटलांच्या आमराईमध्ये जाण्याची काय गरज होती, तिला कोणीतरी ढकलून दिलेलं असणार आहे. का बरं देवाने तिला इतक्या लवकर नेलं असेल. आणि हे ऐकून मात्र जयंतला घामच फुटलेला असतो. जयंत विचार करतो की हे ललिता देशमुख अचानक कसं काय गेल्या, मी तर त्यांना फक्त ढकलूनच दिलं होतं आणि या संतोषने बघितलं तर नसेल. हे विचार करूनच जयंतला घाम फुटलेला असतो आणि तेवढ्यात तिथून संतोष निघून जातो. काय आता संतोष जयंतकडून या गुन्ह्यासाठी काय मागणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. इकडे श्रीकांतने भावनाला कॉल करून बोलावून घेतलेलं असतं. तो भावनाला म्हणत असतो की मला तुमच्याशी एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे आणि ते मी फोनवर बोलू शकत नाही आहे. काय आता श्रीकांतचा भावनाला घरी एकटीला बोलून घेण्यामागे काय डाव असणार आहे हे सुद्धा पाहणं खूप रंजक ठरणार आहे. इकडे आता लक्ष्मीचा पुन्हा अपमान विश्वाच्या बाबांनी केलेला असतो. तो लक्ष्मीला म्हणतो की तुमची लायकीच नाही आहे या घरामध्ये पाऊल ठेवायची आणि तुमचा नवरा घर बांधणार होता आणि वास्तुशांतीला आम्हाला बोलावणार होता. तुमच्याच्यानं ते अजिबात शक्य नाही आहे. अशा पद्धतीनं दुःखाच्या क्षणीसुद्धा लक्ष्मीचा भाऊ तिच्या नवऱ्याचा आणि तिचा अपमान करत असतो आणि हे मात्र आता लक्ष्मीला सहन होत नसतं. लक्ष्मी तिथून काहीही न बोलता रडत रडत निघून जात असते आणि हा सर्व प्रकार विश्वाच्या नजरेला पडलेला असतो. विश्वाला आता आश्चर्य वाटतंय की आपल्या बाबांनी लक्ष्मी काकूंचा अशा पद्धतीने अपमान का बरं केला असेल. आणि आता काय विश्वा आपल्या बाबाला जाब विचारणार का आणि त्याला लक्ष्मी आणि आपल्या बाबांचं काय नातं आहे ते कळणार का, हे सुद्धा पाहणं खूप रंजक ठरणार आहे.